लेसन बघतोय मॅथ्सचा 7th स्टँडर्ड. त्याचं नाव आहे अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स. हा अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. अँगल्स तुम्हाला माहिती आहेत. अँगल जेव्हा आपण ड्रॉ करतो, हा अँगल घेतला समजा मी आपण, ठीक आहे. हा अँगल जिथून ओरिजिनेट होतो त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स. बरोबर आहे. याला नाव दिले समजा मी ए. या व्हर्टेक्सपासून दोन जे रेज निघतात त्याला म्हणायचं अँगलचे आर्म्स. किती आर्म्स निघाले एका व्हर्टेक्समधून, कॉमन व्हर्टेक्समधून? एकाच व्हर्टेक्समधून निघाले ना ते, म्हणून त्याला म्हणायचं कॉमन व्हर्टेक्स. या कॉमन व्हर्टेक्समधून दोन आर्म्स निघाले, त्याला वाचता यावं म्हणून मी ते एक पॉईंट घेतला बी, इथे पॉईंट घेतला सी. मग मी जर विचारलं तुम्हाला की या अँगल CAB मध्ये व्हर्टेक्स कुठला आहे, व्हर्टेक्स कुठला आहे? हा व्हर्टेक्स ए, त्याला काय म्हणायचं, व्हर्टेक्स ए. याच्यातले जे दोन आर्म्स आहेत ते आर्म्स कुठले आहेत, इथून मोजायचं व्हर्टेक्सपासून. AB हा एक आर्म आहे, रे AB आहे, तो रे आहे ना तो. आणि दुसरा कुठला आहे, AC. हे काय झाले, अँगलचे दोन आर्म्स झाले. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण एखादा अँगल ड्रॉ करतो, हा आपला जो ब्लॅकबोर्ड आहे ना, हा प्लेन आहे, माहिती आहे. आपण शिकलो आहे ना, रे, लाईन सेगमेंट, त्याच्यानंतर प्लेन. तर त्या प्लेन, हा जो आपला ब्लॅकबोर्ड आहे, फ्लॅट सरफेस इज कॉल्ड ॲज अ प्लेन. नाव आवर ब्लॅकबोर्ड इज अ फ्लॅट सरफेस. तर कुठलाही अँगल ड्रॉ केल्यानंतर इट डिवाइड्स द प्लेन इंटू 3 पार्ट्स. कुठल्याही प्लेनवर एखादी डायग्राम काढल्यानंतर, अँगल काढल्यानंतर, ड्रॉ केल्यावर त्याचे 3 पार्टमध्ये डिव्हिजन होतं. ते पार्ट कुठले आहेत बघा. हा जो अँगल दिसतोय ना, या अँगलच्या आतमधला जेवढा पार्ट आहे त्याला म्हणायचं इंटेरियर. काय म्हणायचं, इंटेरियर. आणि या अँगलच्या बाहेरचा जो भाग आहे याला म्हणायचं एक्सटेरियर. हे झाले दोन भाग. तिसरा भाग कुठे आहे, तर तिसरा भाग आहे अँगल इटसेल्फ. अँगल स्वतः जो आहे हा त्याचा तिसरा भाग आहे. समजलं. इंटेरियर एक भाग, स्वतः अँगल इटसेल्फ इज अ सेकंड पार्ट, and the rest of the region is called exterior of a angle. अँगलचे बेसिक मी तुम्हाला सांगितले. व्हर्टेक्स कशाला म्हणायचं, अँगलचे आर्म्स कशाला म्हणायचं. अँगल ड्रॉ केल्यानंतर त्याचे 3 पार्टमध्ये डिव्हिजन होतं, ते मी तुम्हाला सांगितलं. आता प्रॅक्टिस सेट जो सॉल्व करणार आहे तुम्ही पुढचा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इथे काही पॉईंट्स दिले आहेत. समजा K, पॉईंट S, पॉईंट T, पॉइंट C, पॉइंट L, पॉइंट M, पॉइंट Z, पॉइंट X, पॉइंट T, पॉइंट Y. हे काही पॉईंट्स दिलेले आहेत. आणि तुम्हाला विचारलं की इंटेरियरमध्ये कुठले पॉईंट्स आहेत. इंटेरियरचे पॉईंट्स कुठले आहेत, या अँगलच्या आतमध्ये जे आहेत. किती पॉईंट्स दिसत आहेत तुम्हाला, पॉइंट K, पॉइंट S, पॉइंट T. हे कुठले आहेत, इंटेरियरचे. एक्सटेरियरमध्ये कुठले आहेत, X आहे, Y आहे, Z आहे. हे पॉईंट कुठले आहेत, एक्सटेरियरमधले. हे सांगता आले पाहिजे आपल्याला. आणि ऑन द अँगलवर असलेले कुठले आहेत, पॉईंट M, पॉईंट C, पॉईंट L. हे कुठले आहेत, हे अँगल वरचे आहेत. कळलं. म्हणजे बेसिक्स ऑफ अँगल अँड द 3 पार्ट्स ऑफ अँगल्स वी हॅव स्टडीड. याच्या पुढे जे आहे हे झालं बेसिक अँगलबद्दल. आता महत्त्वाचा पार्ट येतोय, तो म्हणजे पेयर्स ऑफ अँगल. पेयर म्हणजे काय, पेयर म्हणजे जोडी. जर आपल्या शूजची जोडी असते, चपलाची जोडी असते, हो की नाही, आयची पेयर आहे, कानांची पेयर आहे, तसं अँगल्सच्या पेयर्स आहेत. आणि त्या पेयर्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीजवरून त्यांची काही नावं दिलेली आहेत.
तर सगळ्यात पहिला जो अँगल आहे ना त्याचं नाव आहे ॲडजसेंट अँगल. काय म्हणायचं त्याला? ॲडजसेंट अँगल्स. तर हे ॲडजसेंट अँगलची प्रॉपर्टी कशी आहे, कशावरून ओळखायचं ॲडजसेंट अँगल्स? तर बघा मी इथे ड्रॉ करतोय. समजा मी इथे एक डायग्राम काढलेली आहे. हा काय आहे? वर्टेक्स आहे आणि 3 रेज आहेत. याला आपण नाव देऊ BA, BD, BK असे 3 नावं दिली. इथे तुम्हाला किती अँगल्स दिसत आहेत? हा एक मोठा अँगल आहे ABK. तो कसा लिहितात? अँगल ABK. बघा अँगल ABK हा एक मोठा अँगल आहे. दुसरा अँगल कुठला आहे? ABD. अँगल ABD हा एक अँगल आहे. आणि तिसरा अँगल कुठला आहे? अँगल DBK. असे 3 अँगल आहेत. याच्यातला जो मोठा अँगल आहे ना याचं आपल्याला काही करायचं नाही सध्या, म्हणून पुसून टाकलं आहे. तिथं 2 अँगल आहेत, अँगल ABD आणि BDK. याच्यामध्ये काय गंमत आहे बघा. हा अँगल 1 आहे, हा अँगल सेकंड आहे. फर्स्ट अँड सेकंड 2 अँगल्स आर देअर. जर नीट ऑब्झर्व केलं ना तर तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही अँगल एका सेम व्हर्टेक्समधून निघालेले आहेत. बघा व्हर्टेक्स कुठं आहे? B. B इज अ कॉमन व्हर्टेक्स. कळालं? कॉमन व्हर्टेक्स आहे. त्याच्यात अजून जर तुम्ही बघितलं, आता ही तुमची क्लासरूम आहे, ठीक आहे. या क्लासरूमच्या बाजूला एक क्लासरूम आहे. या दोन्ही क्लासरूममध्ये सेम काय आहे, कॉमन काय आहे? त्यात आहे ही भिंत, ही वॉल जी आहे ही. हा पण ही जी क्लासरूम आहे याच्यात पण त्याचा वापर केला जाऊ शकतो. याच्या मागची जी क्लासरूम आहे तिच्यात पण या वॉलचा वापर करू शकतो आपण. तसंच या 2 अँगलमध्ये काय कॉमन आहे सांगा बरं? येस, करेक्ट. याच्यामध्ये हा जो आर्म आहे हा कॉमन आहे. हा या पण अँगलमध्ये आहे, वापरता येतो, आणि हा या पण अँगलमध्ये वापरता येतो. याला म्हणायचं कॉमन आर्म. बरोबर आहे. आणि इतर जे 2 आर्म्स आहेत ते कुठे आहेत? या कॉमन आर्मच्या अपोजिट साईडला आहेत. एक आर्म या साईडला आहे, एक आर्म या साईडला. याला म्हणायचं अपोजिट साईड. रेस्ट ऑफ आर्म्स आर अपोजिट टू कॉमन आर्म. आपला जो कॉमन आर्म आहे त्याला अपोजिट आहेत. ह्या 3 गोष्टी परत एकदा मी तुम्हाला सांगतो. या दोन्ही अँगल्समध्ये एक कॉमन व्हर्टेक्स आहे, एक कॉमन आर्म आहे, आणि जे रेस्ट आर्म्स आहेत उरलेले ते कसे आहेत? या कॉमन आर्मच्या अपोजिट साईडला आहेत. ही जी पेअर तयार झालेली आहे हिला म्हणायचं ॲडजसेंट अँगल्स. पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल्स. ॲडजसेंट अँगल्स कसं लक्षात ठेवणार? शेजारी शेजारी. आपण कसं राहतो? शेजारी शेजारी घर असतात की नाही? इकडे एक घर आहे, इकडे एक घर आहे, आणि त्या घराच्या मध्ये एक जी कॉमन भिंत आहे ती ही आहे. म्हणजे हे पण एक घर आहे, हे पण एक घर आहे. त्याचा पाया जो तो सेम आहे, एक कॉमन भिंत आहे, आणि उरलेल्या 2 भिंती एक इकडे एक इकडे, कॉमन भिंतीच्या अपोजिट साईडला. याला म्हणायचं पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल्स. मग ॲडजसेंट अँगलची डेफिनेशन काय झाली? अ पेअर ऑफ angles which have a common vertex, a common arm, and remaining arms are at opposite sides of a common arm. पुस्तकात दिली आहे तुम्हाला. ज्या पेअरमध्ये एक कॉमन व्हर्टेक्स आहे, एक कॉमन आर्म आहे, आणि उरलेल्या 2 जे साईड्स आहेत किंवा आर्म्स आहेत हे कॉमन आर्मच्या अपोजिट साईडला आहेत, अशा पेअरला काय म्हणतात? ॲडजसेंट अँगल्स. पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल्स. तर आत्ता आपण इतकंच शिकणार आहोत. ती जी प्रॅक्टिस सेट आहे
याच्यानंतरची बहुधा 15 प्रॅक्टिस सेट 15 तुम्हाला सॉल्व करायचं आहे. त्यात पहिला जो क्वेश्चन आहे ना त्याच्यात काय दिलं आहे, अँगल दिला आहे असा, इंटेरियरमध्ये काही पॉईंट आहेत, एक्सटेरियरमध्ये काही पॉईंट आहेत आणि अँगलवर काही पॉईंट आहेत आणि इथे एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये इंटेरियरमध्ये असणारे, एक्सटेरियरमध्ये असणारे आणि अँगलवर असणारे पॉईंट त्या ग्रुपमध्ये लिहायचे आहेत. लक्षात आलं. दुसरा जो आहे त्याच्यामध्ये काही काय दिले आहेत, अँगल्स दिलेले आहेत, पेयर्स, आणि त्यातल्या ॲडजसेंट अँगल्स तुम्हाला शोधायचे आहेत. जसं ही पहिली डायग्राम आहे, याच्यामध्ये हा अँगल आणि हा अँगल कसा ॲडजसेंट आहे, बरोबर आहे. याच्यात हा अँगल आणि हा अँगल ॲडजसेंट आहे, हा अँगल आणि हा अँगल ॲडजसेंट आहे. अशा पेयर्सची नावं तुम्हाला खाली लिहायची आहेत. ठीक आहे. तिसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये एक डायग्राम दिली आहे तुम्हाला आणि त्या डायग्राममध्ये काही अँगल्स दिलेले आहेत. त्या अँगल्सवरून इकडे पेयर्स दिलेले आहेत. काय दिली आहे, डायग्राम दिली आहे. त्या डायग्राममधून काही अँगलच्या पेयर्स दिलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगायचं आहे की त्या पेयर्स ॲडजसेंट आहेत की नाही आहेत. असतील तर ठीक आहे, नसतील तर त्याचं रिझन द्यायचं आहे. मग रिझन काय असेल, एक तर त्यांचा कॉमन व्हर्टेक्स नसेल, एक तर त्यांच्यामध्ये कॉमन आर्म नसेल, किंवा त्यांचं इंटेरियर वेगळं नसेल. आता बघा ना, हा जो आपण काय केलेला आहे, ॲडजसेंट अँगलची पेअर काढलेली आहे, याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे, कॉमन आर्म आहे आणि या दोन्ही अँगलचं इंटेरियर वेगळं आहे. याचं इंटेरियर वेगळं आहे, याचं इंटेरियर वेगळं आहे. यापैकी कुठलेही एक रिझन नसेल तर ते रिझन तिथे तुम्हाला स्टेट करायचं. यू हॅव टू स्टेट दॅट रिझन प्रॉपरली की व्हाय इट इज नॉट अ पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल्स. गॉट इट. तर प्रॅक्टिस सेट 15 सॉल्व करा आणि